श्री स्वामी समर्थ. संकष्टी चतुर्थीला या काही राशींना मिळणार भगवान गणेशाचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि त्यांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती यश मिळणार आहे. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित एक अत्यंत शुभ तिथी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी भक्ती आणि नियमिततेने बाप्पाची पूजा केल्याने जीवनातील दुःख कमी होतात. त्यामुळे संकष्टी चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार दरवर्षी दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते. तर येत्या फेब्रुवारी महिन्यात संकष्टी चतुर्थी 5 फेब्रुवारी 2026 रोजी असणार आहे. या दिवशी सुकर्मा योग देखील जुळून येत आहे, ज्यामुळे त्याचे महत्त्व आणखीनच वाढत आहे. वैदिक कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12:09 सुरू होईल आणि 6 फेब्रुवारी शुक्रवार रोजी मध्यरात्री 12:22 संपेल. म्हणून तिथीच्या आधारे संकष्टी चतुर्थी गुरुवारी 5 फेब्रुवारी असणार आहे. पंचांगानुसार शुभ आणि सर्वोत्तम काळ सकाळी 7:07 पासून ते 8:29 असेल. ब्रह्ममुहूर्त पहाटे 5:22 पासून ते 6:15 असणार आहे. अभिजित मुहूर्त दुपारी 12:13 पासून ते 12:57 आहे. मात्र संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्राचे दर्शन घेऊनच सोडला जातो. त्यामुळे या व्रतात चंद्रोदयाची वेळ ही महत्त्वाची असते. संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ रात्री 9:35 असणार आहे. यावेळी चंद्राला अर्घ्य नैवेद्य अर्पण करूनच उपवास सोडला जातो. संकष्टी चतुर्थीचे विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी विघ्न दूर करणारे भगवान गणेश यांची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे. गणेशाच्या आशीर्वादाने व्यक्तीला सुख, समृद्धी, ज्ञान, बुद्धी प्राप्त होते असे म्हणतात. अनेक जण या दिवशी भगवान गणेशाची पूजा करतात आणि दुःखापासून मुक्तता मिळवतात. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावरती संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाचा विशेष आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार आहे आणि त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत. त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदच आनंद. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा गणपती बाप्पा मोरया. सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांसाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस उत्तम राहणार आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या पद आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित कंपनीकडून नोकरीची ऑफर सुद्धा मिळू शकते. व्यावसायिकांसाठी त्यांचा नफा वाढू शकतो. या महिन्यात नवीन घर, दुकान, फ्लॅट, जमीन खरेदी करू शकता आणि तुम्ही नवीन कार देखील खरेदी करण्याचा विचार करू शकता. या काळामध्ये तुम्ही कुटुंबाशी संबंधित एक मोठा निर्णय सुद्धा घेऊ शकता. ते तुमच्या प्रेम संबंधातील वाद मिटू शकतात आणि तुमचे प्रेम जीवन सामान्य स्थितीत येऊ शकते. प्रेमविवाह देखील अंतिम होऊ शकतो. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी या काळात मात्र तुम्हाला घ्यावी लागणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती होणार आहे. त्यासोबतच या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे. त्यानंतर आहे मिथुन रास. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांसाठी या काळामध्ये त्यांचे नशीब हे चमकणार आहे. सर्व कामात तुम्हाला यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना एक महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी लोकांकडून पाठिंबा मिळेल. परदेशातून आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. कौटुंबिक जीवन आनंदी आणि समृद्ध होईल. तसेच या काळामध्ये उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला सापडतील. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहू शकेल. तुम्ही तुमच्या प्रियकरासह वेळ घालवाल. शैक्षणिक स्पर्धांमध्ये सहभागी असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे, कारण त्यांना त्यांच्या या स्पर्धांमध्ये यशप्राप्ती मिळणार आहे. कठोर परिश्रम करणे थांबवू नका. तुम्हाला नक्कीच यशप्राप्ती होणार आहे, कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती करणार आहात. त्यासोबतच या काळामध्ये तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे.
त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते, त्यामुळे तुमचे मन देखील प्रसन्न राहील. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास. ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीच्या लोकांसाठी संकष्टी चतुर्थीचा काळ हा त्यांचा स्वप्नपूर्तीचा काळ ठरणार आहे. नवीन घर, नवीन कार किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न देखील तुमचे पूर्ण होऊ शकते. या काळामध्ये गणपती बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे, त्यामुळे तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते, परंतु खर्चही जास्त असेल. नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना या काळामध्ये मनासारखी नोकरी प्राप्ती होऊ शकते. प्रयत्नांना यश मिळू शकेल. परदेशात शिक्षण घेण्याचे तुमचे स्वप्नही पूर्ण होऊ शकेल. सरकार किंवा अधिकाऱ्यांकडून लाभ होण्याची देखील शक्यता आहे. कुटुंबासह प्रवास होण्याची देखील शक्यता आहे, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. प्रेम जीवन चांगले राहील. वैवाहिक जीवन देखील आनंदमय असणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्यामुळे तुम्हाला या काळात चारही बाजूने लाभच लाभ प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुमच्या मनासारखी एखादी इच्छा देखील या काळात नक्कीच पूर्ण होऊ शकते. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास. ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीसाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस हा शुभ परिणामांचा काळ असणार आहे. व्यवसाय आणि करिअरबद्दल चांगली बातमी तुम्हाला या काळात मिळू शकेल. तसेच या काळामध्ये मालमत्ता, घर, दुकान किंवा जमीन खरेदी करणाऱ्यांना नफा होण्याची देखील शक्यता आहे. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. तुम्ही तुमच्या शत्रूंवर वर्चस्व गाजवाल. तसेच या काळात वादांमध्ये यश मिळेल. जुने वाद मिटल्यावर तुम्हाला आराम वाटेल. अविवाहितांना लग्न शक्य होऊ शकेल. तसेच ज्यांना लग्नाचा प्रस्ताव ठेवायचा आहे त्यांनाही तोडगा निघू शकेल. प्रेमासाठी हा काळ चांगला असेल. विवाहित व्यक्तींनाही आनंदी वैवाहिक जीवनाचा आनंद मिळेल. त्यासोबतच या काळामध्ये गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असल्यामुळे तुमच्या जीवनातील दुःख, संकटे मिटून तुमच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. त्यानंतर आहे मेष रास. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीसाठी हा संकष्ट चतुर्थीचा दिवस खूपच चांगला राहणार आहे. या काळामध्ये प्रेम संबंधांमध्ये आनंददायी अनुभव येतील. आर्थिक दृष्ट्या तुमच्यासाठी वेळ खूप अनुकूल असेल. आर्थिक लाभाच्या दाट शक्यता आहेत. आर्थिक दृष्ट्या हा काळ खूप अनुकूल राहणार आहे. तुम्हाला अचानक एक महत्त्वपूर्ण फायदा मिळेल. तुमच्या कुटुंबातही तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. येणाऱ्या काळात तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात. जर तुम्ही सहलीचे नियोजन करत असाल तर तुम्हाला या काळामध्ये तुम्ही सहलीला नक्की जाऊ शकता. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असणार आहे. त्यासोबतच या काळात तुम्हाला गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडताना दिसणार आहेत. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना संकष्टी चतुर्थीला मिळणार आहे लाभच लाभ. त्यासोबतच गणपती बाप्पाची विशेष कृपा त्यांच्यावरती राहत असल्याने त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे मिटणार आहेत आणि त्यांच्या जीवनात यश, प्रगती त्यांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.